मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह। आपुल्या हिताचे नोहती सायास, ग्रहदारा आस धनवित्त। अवचित निधान लागले हाती अवचित निधान लागले हाती। बेस बेस दे थोडा। भोगावे विपत्ती गर्भवास, यावे जावे ऐसे, यावे जावे पुढे ऐसेचे कारण। भोगावे पतन नरकवास, आपुल्या हिताचे नोहते सायास। ग्रहदारा आस धनवित्त, तुका मन धरी आठवया देही। नाही तरी काही बरे नोहे आपुल्या हिताचे नोहती सायास। ग्रहदारा आस धनवित्त विठ्ठल। अलंकापुरी रम्य सिंहासन तुय्यमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्।
रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। ओ मंगलभवन अमंगलहारी द्रवबोध शरथ अजिर बिहारी। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। मंदाकिनी सलिल चंदन चरचिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकराय नमः शिवाय। मस्तक हे पायावरतिया वारकरी संतांच्या काय वानो आता नपुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असो आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरे बैसव पाऊले श्री गुरूंची विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी गनिद्रा तया नमोजी गजेंद्रा श्री गुरुराया जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे नोहते सायास ग्रहदारा आस धनवित्त। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता उपस्थित केलेला अभंग वैराग्य महामेरू भक्तिहृदय सम्राट देहोनिवासी 16व्या शतकामध्ये अवतार घेतला आणि अखंड बहुजन समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला। महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट साधकाला जीवाला मानवाला उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला। विठ्ठला विठ्ठला चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा आहे। अभंगाचा प्रतिपादित विषय महत्वाचा आहे। महाराज आल्या प्रत्येक मानव देहाला आल्या जीवाला उपदेश करतात। आज बाबा हो बुद्धीमध्ये काही बदल करा, सोप्या शब्दात सांगतात। तुम्ही संसाराची आसक्ती आपल्या बुद्धीमध्ये धारण केली, जरा बदल करा। याचं कारण आहे मागुता म्हणजे पुन्हा मानवाचा जन्म नाहीये। निसंदेह वृत्तीनं तुकोबाराय सांगतात कागाटाळी भेटलेला मानव देह आहे, पुन्हा नाहीये। सावध रहा, बुद्धीत बदल करा। तुम्ही ज्यांच्या करता हे सगळी माया जमा केली ते कोण कोण आपुल्या हिताचे नोहते सायास, ते आपलं हित करण्याकरिता असमर्थ आहेत। मग त्याच्यात घर आहे,
पत्नी आहे आणि पुत्र आहे. विठ्ठला विठ्ठला. असाध्य असणाऱ्या उच्च कोटीचा सिद्धांत देणारा अभंगाच्या सेवेकरता आवर्जून तुमच्या पुढे मांडलेला आहे. अभंगावर काहीच चिंतन मांडण्यापूर्वी थोडसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. गेले 29 वर्ष परिपूर्ण होऊन 30व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला नामसप्ताह, थोर थोर महान साधूंच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली आपली विठ्ठलवाडी नगरी भगवान विठ्ठलाचीच वाडी आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रभू रामरायाचे निश्चिम भक्त महापरमज्ञानी जामवंत बाबांचा हा परिसर आहे. जामवंत बाबांच्या परिसरामधलीच ही 12 वाड्यापैकी एक वाडी म्हणजे विठ्ठलवाडी. गाव तसं छोटं आहे, पण परिसाला आणि परिसराला किंवा अगदी जालना जिल्ह्यामध्ये अनेक गावाला लाजवेल असा सप्ताह एवढ्या भयंकर दुष्काळामध्ये आपण केला, याबद्दल सगळ्या गावकऱ्याचं पुनश्च एकदा धन्यवाद. काय सुशोभित मंडप, सुंदर अशी माईक सिस्टम, युट्यूबचं माध्यम आहे, प्रसार माध्यम आहे, मीडिया चॅनलचं माध्यम आहे. याकरिता अगदी युट्यूबवर आपल्या गावातलं कीर्तन आणि आपलं गाव उभ्या भारत देशाला महाराष्ट्राला पाहायला भेटावं म्हणून सुद्धा अगदी आमचे काय नाव मला नाही सांगता येणार, राम शिंदे यांची सुद्धा आज इथे सेवेकरता उपस्थिती आहे. विठ्ठल. अशा सुंदर वातावरणामध्ये पवित्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभा राहिलेला नामसप्ताह रामनवमीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये अनादिकालापासून चालत आलेला परंपरेनं नामसप्ताह महान महान सद्गुरूंचा आशीर्वाद लाभलेला आहे. त्यामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी नाथ माऊली विठ्ठलवाडीकर यांचा आशीर्वाद आहे. अनेक काही मान्यवर मंडळी आहे. या सगळ्यांच्या असणाऱ्या आशीर्वादानं, सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं, विशेष म्हणजे अन्नदान, अखंड अन्नदान, चूल बंद आमंत्रण, जे जया पाहिजे ते आहे रे म्हणून आजची कीर्तन पुष्प सेवा घेतलेले सुद्धा ज्यांचं सौजन्य आहे श्री सखारामराव जगताप विठ्ठलवाडीकर यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गाव तसं माझं अत्यंत प्रेमाचं आहे, परिसरच प्रेमाचा आहे. गेले 18 वर्षाचं प्रेम, विवाह सोहळा असेल किंवा अन्य काही सुखदुःखाचे कार्य असतील, आमंत्रण तुमचं आलं, तुम्ही निस्ते हालो म्हणले की मी आलोच. विठ्ठल विठ्ठलवाडी, जामखेड, पागेरवाडी, अगदी लेंभेवाडी, माळेवाडी, हे सगळ्याच अगदी असणाऱ्या चिचखेड नगरी, या सगळ्याच नगरीनं, पिंपरखेड नगरी, सगळ्याच नगरीनं प्रेम केलेलं आहे. सोप्या भाषामध्ये आपल्या परिसराचा एक लाडका महाराज आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा आज किती समाज जमला कीर्तनाला. वाटत नव्हतं विठ्ठलवाडीला एवढे लोक येतील म्हणून. माऊलीने सांगितलं रोज समाज आहे म्हणून आज अगदी अत्यंत सुंदर वातावरणामध्ये आपल्याच गावचे परमश्नी आदरणीय हरिभक्ती परायण मनोहर महाराज मोठे यांची असणारी उपस्थिती, आपल्याच गावचं वैभव, परिसराचं वैभव, ज्ञानेश्वर माऊली मोरे विठ्ठलवाडीकर हरिभक्ती परायण, नित्य स्नेहाची साथ आहे. आमचे वारकरी गायक सीताराम बाबा आहेत, हरिभक्ती परायण आत्माराम महाराज आहेत, हरिभक्ती परायण गावातील उपस्थित सगळेच टाळकरी, आज माझ्यावर प्रेम करणारा सगळा परिसरातून आलेला वर्ग, हरिभक्ती परायण राजकीय क्षेत्र आणि वारकरी संप्रदायाचं क्षेत्र राजकीय क्षेत्रात असूनही ज्यांनी सोडलं नाही. महाराष्ट्रातले अनेक वक्ते आणि अनेक वक्त्यांच्या तोंडात फक्त बापू, ढोक महाराजांचे लाडके बापू, आमचे आदरणीय पैठणे बापू यांची उपस्थिती आज. हरिभक्ती परायण आमचे डॉक्टर साहेब सुद्धा गोरडे पाटील पिंपरखेडकर
यांची उपस्थिती आहे. 2 वर्षापासून त्यांची भेट नव्हती. विठ्ठला विठ्ठला. आवर्जून औरंगाबादहून आलेले आमचे सुधाकर भाऊ मांगुळकर यांची सुद्धा उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण लेंभेवाडी भजनी मंडळ गावातील सगळे उपस्थित आत्ताच जैनी अगदी तपपूर्ती सोहळा केला, फार मोठा सोहळा केला. त्यांची उपस्थिती आज पागेरवाडीचे आमचे चेअरमन आहे, सगळेच गावकरी हरिभक्ती परायण. राधा किसनजी जा. वा विठ्ठला विठ्ठला. त्यामध्ये अगदी अगदी ख्यातना मृदंग आचार्य, मृदंग विशारद हरिभक्ती परायण अमोलजी महाराज यांची, अविनाश महाराज यांची उपस्थिती आहे. भक्तिदास महाराजांचे पट्ट शिष्य. एवढ्या कमी वयात एवढ्या तालाचं समकाल मात्रेचं ज्ञान अनेक वाजवणार आहेत, पण गायक आणि कीर्तनकाराच्या हृदयावर घर करणारे आमचे अविनाश महाराज आहेत. सुंदर पखवाज वादक, ख्यातनाम गायक आमच्या परिसराच वैभव हरिभक्ती परायण विष्णू महाराज तारडे यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण आमचे जोगदंड महाराज आहेत. हरिभक्ती परायण अशोक महाराज आहेत. हरिभक्ती परायण आमचे राम महाराज आहेत. हार्मोनियम वादक जामखेडकर. हरिभक्ती परायण गावकरी, पण नाव सांगा. हा, बबन नाना आहेत. पलीकडचे संतोष महाराज आहेत. अजून काही आमचे गणेश महाराज आहेत. पलीकडून ते महाराज उभे आहेत. विनेकरी दादा आहेत. इकडचे विनेकरी आहेत आणि गावातलेच तडफदार चोपदार आहेत. फेटा बांधताना ते म्हणले, गावातले काही म्हणत होते प्रकाश दादा, ते जगताप भाऊ म्हणले ते जरा लाजत लाजत नाचत होते, पण मला नाही वाटत ते लाजले म्हणून. आता विठ्ठला विठ्ठला. गावात अगदी पोलीस पाटील आहेत, आमचे तात्या आहेत, पुन्हा जिजा आहेत, भास्कर जिजा, सगळेच आदरणीय. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. माझे विठ्ठलवाडीतले सगळेच तरुण मित्र मंडळ, वयोवृद्ध, तपोवृद्ध, भजनी मंडळ, गावकरी, माता भगिनी या सगळ्यांच्या संगतीमध्ये आजच्या कीर्तनात दाटलेली भव्यता. विठ्ठला सेवेकरता तुमच्या पुढे अभंग ठेवलेला आहे. तो अत्यंत श्रेष्ठ आणि मानवाच्या येथे कर्तव्याची जाणीव करून देणारा अभंग आहे. महाराज बोलतात, बुद्धीचा पालट करा. कारण की बुद्धी फक्त मानवालाच आहे, इतर योनीला नाहीये. पशु पक्षाला बुद्धी नाही, म्हणून हा उपदेश मानवाला आहे. लक्षात घ्या. माझं पहिलं वाक्य मी फार अगदी विचारपूर्वक विधान केलेलं आहे. बुद्धी मानवाला आहे, म्हणून तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश ज्यांना केला जातो ते मानवच आहेत. विठ्ठला विठ्ठला. याचा एकमेव कारण अमूल्य किमतीचा मानव देह. आपण मानव देहाला आलोत खरं, पण काहीला देह भेटला बापू, पण कळला नाही. काहीला भेटत नाही पण कळतो. काहीला भेटतो पण आणि कळतो पण. हे 3 वर्ग आहेत. तसे 6 म्हणता येईल, पण वेळ कमी आपल्याकडे. ज्याला भेटला देव, 33 कोटी देव जे अमर आहे, ज्यांनी अमृत प्राशन केलेलं आहे, त्यांना वाटतं मला या देहाचा लाभ भेटावा. मानवाच्या देहाची काय किंमत आहे या प्रमाणावर कळतं. मानवाच्या देहाची काय किंमत आहे 33 कोटी देवाला विचारा, इंद्राला विचारा, चंद्राला विचारा, कुबेराला विचारा. त्यांना काय विचारतात? 3-3 घंटे गटारात पडतात, त्यांना विचारा. विठ्ठला विठ्ठला. मानवाच्या देहाची किंमत कळली पाहिजे. काय किंमत आहे? विष्णू पुराणामध्ये एक श्लोक दिलेला आहे. गायन्ते देवा खिलगीत कानी, धन्यास्तु ते भारत भूमि भागी. स्वर्गापवर्गास्पद हेतु भूते, भवन्ति भूया पुरुष शुरत्वात्.
असा विष्णू पुराणामध्ये श्लोक दिला. आता लोकांना हे श्लोकच बाजूला ठेवले. विठ्ठल काय म्हणतात विष्णू पुराणामध्ये? व्यास सांगतात, हरि गायंती देवा खिल गीत गाणी रे 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 ना, असं वर्णन केलंय. गायंती देवा खिल गीत गाणी. या श्लोकात कळेल की देव सुद्धा या देहाची इच्छा करतात. असं काय या देहात? याच्यावर चिंतन मांडलं तर 8 दिवस कीर्तन होईल. देह आणि मानव. विठ्ठल आता महाराज सांगता, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा. पाकिस्तान मध्ये नाही, चपट्या नाकाच्या चीन देशामध्ये नाही. ऐका उत्तर बघा. अमेरिकेन मध्ये नाही, ते इच्छा करतात भारत भूमीची. आता नाथ महाराजांना एकादश स्कंदात त्याचं उत्तर दिलंय. भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती. काय वर्णन आहे. अरे भरत खंडामध्ये, या भारत देशामध्ये, भरत वर्षामध्ये, आर्याव्रतामध्ये मानवाचा देह भेटणंच दुर्लभ आहे. आणि तुम्हा आम्हाला भेटला म्हणजे किती भाग्यशाली आहे तुम्ही. आम्ही विशेष म्हणजे भारत भूमीत, विशेष म्हणजे महाराष्ट्रात, विशेष म्हणजे मराठवाड्यात, आणि विशेष म्हणजे गोदावरीच्या जवळ. विठ्ठल आता देवाला देह भेटला नाही पण कळाला. काहीला सोन्याची किंमत कळती पण भेटत नाही, काहीला सोनं भेटतं पण किंमत कळत नाही. लक्षात आलं का? आता काहीला भेटतो पण त्याला कळत नाही. त्यापैकी एक वर्ग आहे. जरा विचार करा. एक मेंढीपाळ आहे. हा दृष्टांत कोण्याही काष्टाचा तिरस्कार करण्याकरता दिलेला नसतो. अदुगर ऐका. विठ्ठल विठ्ठल. रोज आपली दिनचर्या करत असताना गाई म्हशी शेळ्या ओळता ओळता त्याला एक दिवस परीस सापडला. परीस पाहिला का कधी? परीस म्हणजे महाराज पाहायला असतात, आम्ही कीर्तनाला चालू नसतो. कारण की परीसाची किंमत सोन्यापेक्षा अधिक आहे. परीस भेटला पण त्याला कळलं नाही. 1 महिना त्याने खिशात ठेवला, नाही कळला. नंतर त्यानं विचार केला की हा परीस आपण मेंढीच्या गळ्यात बांधू. इथं कळतं सगळ्याला मी काय बोलतो ते. त्यांनी परीसाला छिद्र पाडलं, त्याच्यामध्ये अगदी करदोड्याचा दोरा घातला आणि तो परीस एका मेंढीच्या गळ्यात घातलेला आहे. ज्याला परीस भेटला पण तो मेंढीच्या गळ्यात बांधतो, त्याला परीसाचं ज्ञान नाही. तसं देह परीस आहे, विषय रूपी मेंढ्याच्या गळ्यामध्ये बांधला म्हणून त्याला त्याची किंमत कळत नाही. विठ्ठल एक आंधळा आहे. आंधळ्याचे 4 प्रकार आहेत. एकच सांगेल. आंधळा रस्त्यानं चाललेला भीक मागतोय. 1-2 पैसे द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेन तुम्हा मुलाले कराला. असं वर्णन केलं. 1-2 पैसे द्या. आंधळा चाललेला आहे पण त्याला अचानक त्याच्या पायाला ठेस लागली बापू. आणि ठेस लागल्यामुळे त्यानं खाली चापून पाहिलं तर दगड होता. दगड नव्हता, तो चिंतामणी होता. आणि चिंतामणी त्यांनी बगलेत मारला आणि 3 किलोमीटरचा प्रवास केला. आणि शेवट काय विचार केला? दगडाला काय सांभाळू, दिला फेकून. ज्ञानोबरांची ओवी 9व्या अध्यायामध्ये. ग्रासाये कान्नासाठी अंध धावत असे किरटी, आडळला चिंतामणी पाय लोटे आंधळेपणे. विठ्ठल विठ्ठल. अरे परीसाची किंमत नाही कळली म्हणून मेंढीच्या गळ्यात,
चिंतामणी नाही कळला म्हणून टाकून दिला. तसं देहाची किंमत देह भेटून कळत नसेल तर काय फायदा. जरा तरुणाकरता उदाहरण देतो. सध्या किती थंड वातावरण आहे. दुपारी 2 वाजता असं वाटतं वा काय थंडी आहे, शेकत बसावं. बरोबर आहे बाबा. म्हणजे तुम्हाला कळतं का मी काय बोलतो ते. हा नंतर ते वराड खानदेश मध्ये काही बोललं तर ते हाच म्हणते. आता सध्या इतका उष्म घात आहे की उन्हामुळं काही लोक मरायला लागले. पाणी नाही पिण्याकरता दुष्काळ आहे. पशु पक्ष्याचे हाल होतात. वनचर प्राणी पाण्याकरता वनवन भटकतात. सज्जना हो, एवढं कठीण कठीण ऊन आहे, कठीण ऊन. मग या उन्हात प्रवास करायचा असेल तर पूर्वीचे लोक छत्रीचा वापर करायचे बापू. एक पावसात जर प्रवास करायचा असेल तर छत्रीचा वापर करायचे. असा एक माणूस दुकानात गेला आणि त्यांनी छत्री विकत घेतली असं तुम्ही समजा. बोलत चालायचं, बरोबर आहे ना. हा छत्री 200 रुपयाला क्वालिटीची घेतली. पण त्यांनी जाता जाता दुकानदाराला विचारलं, दुकानदार ही छत्री खराबच होऊ नये याकरता काय करू. दुकानदाराने दिली फुकटची पुडी सोडून. म्हणले हिला खराब जर होऊ द्यायचं नसेल तर फक्त उघडायची नाही, चांगली मेन कापडात गुंडळून ठेवायची. तुम्हाला थोडं थोडं हसू आलं म्हणजे तुम्ही जागे. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांनी पडत्या पावसामध्ये छत्रीला मेन कापड गुंडळलं. वरून नवा रुमाल गुंडाळला. बगलेत मारून निघालं पावसात भिजत. लोक त्याला पाहून म्हणायला लागले काय मूर्ख माणूस आहे हो. त्यांनी सांगितलं मी मूर्ख हे कशाहून कळलं तुम्हाला. सांगावं लागतच नाही ना. मूर्ख हे कशाहून सांगावं लागत नाही याचं कारण अनेक प्रमाणात दृष्टांत देता येईल. अरे वेड्या, पावसात भिजत चालला आणि तुला छत्री असूनही भिजतो. ते म्हणला ती खराब झाली तर. नाहीच कळलं बुवा तुम्हाला अजून. तो विठ्ठला विठ्ठला. तसं ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्याकरता गरज आहे छत्रीची. युद्धाला सैनिक निघालेला आहे. जरा आवाज देत जा बरं का. रोज कीर्तन आहे डबल डबल. युद्धाला सैनिक निघाला आणि सैनिक निघाल्याच्या नंतर त्यानं अगदी शर्ट काढून ठेवावा, बनेल धारण करावी, हातात शस्त्र घेऊ नये आणि शत्रूच्या जवळ जाऊन उभा राहावं आणि काय म्हणावं, तुला काय मारायचं तो मार. बरोबर आहे की नाही. तसं नाहीये. काय ज्ञानोबरांची ओवी आहे. अंगावरी पडिता पाषाण केवी न सेवावे उडान रोगे भरलिया उदासपण औषधेसी. ज्ञानोबराय सांगतात तुला युद्धाला जायचंय ना तर शस्त्र हातात घेऊन जा. राजकारणात बुद्धीला किंमत आहे. रणभूमीवर बुद्धी अधिक शक्तीला किंमत आहे. आणि युद्ध जिंकल्या कधी जातात त्या युद्धातला एक प्रसंग जरा रामायणातला सांगतो. भजन करा विठ्ठला. सिंह तुतारे वाजू लागले. पहिल्याच दिवशी रावण युद्धाला आला. पहिल्या दिवशी काय मूर्ख होत. रामप्रभू हसले. बिभीषणाला विचारलं, बिभीषण राजा रावणाकडे एवढं सैन्य दळ आहे, शूरवीर राजा आहे, तरी तो एकटा नाही पहिल्यांदा का आला युद्धाला. बिभीषण हसला पुन्हा आणि त्यांनी सांगितलं, प्रभू रावणाची रणनीती जरा वेगळी आहे. रावणाची रणनीती वेगळी आहे. रावण रणभूमीत का आला याचं उत्तर फक्त मला माहिती. म्हणून घर का भेदी लंका दल. कसं नाही कळलं. रावण वेडा नाही. रामाच्या सैन्यात किती बलवान आहेत आणि राम किती बलवान आहे हे पाहण्याकरता तो पहिल्यांदा आला. म्हणून रावण हा युद्धातला ज्ञानी ठरला. पॉइंट इथं संपला. सांगायचं एवढं, सुरुवातीला सुग्रीव लढायला गेला रावणापुढे. एका फाईट मध्ये तर सुग्रीव खाली. दुसरे हनुमानजी गेले. हनुमानजीला सुद्धा मुष्टी घातात खाली पाडलं. एवढे मोठे हनुमानजी. रावणापुढे लक्ष्मणजी आले. लक्ष्मणाला नागाच्या वायूनच बाजूला सरकिवलं
आणि नंतर साक्षात प्रभू राम आले. प्रभू रामाला विनंती जामवंत बाबांनीच केली. जामवंत बाबा म्हणतात, प्रभू रावण महायोद्धा आहे, त्याच्या समोर दुसरा कोणी टिकू शकत नाही, तुम्हाला अदुगर जावं लागेल. म्हणजे जामवंत बाबाचं ऐकूनच राम रणभूमीत पहिल्यांदा उतरले रावणाच्या समोर. आणि मी हे चरित्र मुद्दामहूनच जामवंत बाबाच्या नगरीत सांगतो. विठ्ठल प्रभू युद्धाला उभा राहिले, युद्ध सुरू झालं आणि त्यावेळेस रामानं धर्मनीती सांगितली. रावण, अरे निचेष्टित पडलेल्या व्यक्तीवर शस्त्र चालू नाही, तुला युद्धाचं ज्ञान आहे का, जा परत. रावणानं उत्तर सांगितलं. रावण म्हणतोय, रामा राक्षसाची नीती आहे, काही जरी झालं तरी विजय झालाच पाहिजे, एवढं जरी कळलं तर बरं होईल. विठ्ठला विठ्ठला. त्यास प्रभूने सांगितलं, युद्ध हे नीतीनं जिंकलं जातं, युद्धामध्ये धर्म असावा लागतो, म्हणून सत्यमेव जयते भारताचा महामंत्र आहे. म्हणून भारत कधी रणभूमीवर हरलाच नाही आणि पाश्चात्य देशानं कधी भारताची हरण्याची अपेक्षाही करू नये. त्यानं कपटी एक अगदी अनितीनं घाला घातला आणि आमच्या देशातले 49 जवान शहीद झाले, हे सगळ्याला माहिती आहे. पण लक्षात घ्या, भारताच्या मिलिटरीच्या आर्मी जवानानं सर्जिकल स्ट्राईक करून 350 अतिरेकी मारून पुन्हा परत आले. हा भारताचा स्वाभिमान आहे, गर्व आहे, हे खरं आहे. मी कोण्याही राजकीय पक्षाला याचं श्रेय देणार नाही, वीर जवानाला श्रेय देणार. विठ्ठला सांगायचं नीती ही महत्वाची आहे. आता उदाहरण पहा, श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहास मला वाटतं याच्या अगोदरही तुम्ही ऐकला 2-3 दिवस. विठ्ठला विठ्ठला. आपला मुद्दा काय चालला होता, युद्धाला जाताना अंगावर चिलखत असावं, शस्त्र अस्त्र असावे. तसाच एक प्रसंग आहे 1659चा. 1659 ला राजे छत्रपती शिवाजी महाराज सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्ती उठले होते. नैसर्गिक रम्य वातावरण, महाबळेश्वरचा परिसर, त्या परिसरामध्ये एक भोरप्या नावाचा डोंगर आहे. भोरप्या नावाच्या डोंगरावर एक सुंदर असणारा गड बांधला होता राजानं, ज्याचं नाव आहे किल्ले प्रतापगड. ती तारीखही होती 10 नोव्हेंबर 1659. बरोबर आहे ना भैया. आणि त्या दिवशी सकाळी राजे ब्राह्ममुहूर्ती उठले, थंड पाण्यानं स्नान केलं, गायीची पूजा केली, जगदंबेचा अभिषेक केला, महादेवाला बेलपत्र वाहिलं, अगदी तीर्थ प्रसाद घेतला. आपली दाढी थोडी कमी केलेली होती, का शत्रूच्या हातात येऊ नये. काय बुद्धिमान होते राजे. राजांचं तेज काही आगळं वेगळं होतं. 10 अंगरक्षक समोर उभे होते. 10 अंगरक्षकाचे नाव सुद्धा तुमच्या पुढे सांगतो, जरा ऐका. विठ्ठला येसाजी कंक, भीमा वहाग, संभाजी कावजी कोंढाळकर, सुभानजी इंगळे, जिवाजी महाले, सिद्धी इब्राहिम, येसाजी मुरुंबा, ही सगळीच मंडळी राजांच्या बरोबर होती. राजानं त्यांच्याकडे पाहिलं, तयारी झाली, हो झाली. राजे जेवायला बसले, मोजकच जेवले. याचं कारण युद्ध भूमीमध्ये जाताना माणसाला थोडीही सुस्ती येता कामा नये, एवढी दक्षता होती राजांची. राजानं त्या दिवशी तंग चोळणा रेशमी अंगात घातलेला, 12 बंडी आवळलेली, त्याच्यावर अंगरखा चढवला. पण त्याच्या अगोदर कृष्णाजी बनकरानं सांगितलं, शोभा तुम्ही एका धुरंधर कपटी राजकारणी योद्ध्याला भेटायला चाललात. अंगामध्ये चिलखत असू द्या,
म्हणून राजानं अंगामध्ये पोलादी चिलखत घातलं, जरीचा अंगरखा चढवला, कस्तुरीचा शिडकावा केला, निळासेला कमरेला आवळला, त्याच्यामध्ये कट्यार बसवली, अगदी आपली बाह्या माग सारल्या, त्याच्यामध्ये दुधारी आपली कमी अंतराचा एक बिचवा अगदी गुप्त लपवला, तो पटकन काढता येईल. राजानं तबकात ठेवलेल्या 10 अंगठ्या उचलल्या, म्हणजे मुद्या अंगठ्या नव्हत्या त्या, ते वाघ नख होते, आणि ते बोटात धारण केले. असं पाहिलं तर कोणाला कळत नव्हतं त्या अंगठ्याच, आणि असं पाहिलं तर तो खानाचा काळच होता. तरुणा हो ऐका, राजे ज्यावेळेस निघाले त्यावेळेस सगळ्या गडाचा कंठ दाटून आला. राजांचे पटाई चित्यासारखे 10 अंगरक्षक बरोबर होते. सकाळची वेळ होती, म्हणजे पहिला प्रहर संपत चालला होता. राजांचे गुप्तहेर गडावर येत होते. महाराज की जय हो. खान शामिन्यामध्ये येऊन हजर झालेला आहे. बस जरा तुमच्याकडे तुतारी सुद्धा आहे, मी ऐकली सिस्टम, पण जवा द्या म्हणील तवाच द्या. विठ्ठल विठ्ठल. राजे निघाले आहेत, आणि निघत असताना सगळ्याच गडाचा चेहरा अगदी सुकल्यासारखा झालेला होता. सगळ्याचा कंठ दाटलेला होता. डोळ्यावाटे अश्रुधारा वाहत होत्या. राजानं आपल्या प्रेमी सौंगड्याकडे पाहिलं, आणि राजे म्हणता, दादा हो रडू नका, जगदंबेची कृपा आपल्या पाठीमागे, आपलं सत्य व्रत आहे, हे स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे. देव धर्माचं राज्य उभा करण्यासाठीच जगदंबेनं आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. रडू नका, तुमचं प्रेम कळतंय मला. राजांचा कंठ दाटला गेला, आणि राजे म्हणतात, जर आमचं काही बरं वाईट झालं, नाही राजे असं म्हणू नका, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे, सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. राजे तसं म्हणू नका. नाही, होणीला कुणी टाळू शकत नाही. आम्ही रणभूमीवर जातो, एक क्षत्रियाचं कर्तव्य आहे, त्याला मरणाची कधीच भीती वाटत नसते. आमचं जर काही भलं वाईट झालं तर शंभूराजांना गादीवर बसवा, स्वराज्याचा कारभार मासाहेबांच्या आज्ञेनं चालवा, येतो आम्ही, राम राम. राजे निघाले, आणि समशेर म्हणजे भवानी बाहेर पडली. एकच गर्जना झाली, जय भवानी. राजे निघाले, अगदी बाले किल्ल्याच्या पायऱ्या उतरू लागले. पायातल्या मोजड्या कर 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 आवाज देऊ लागल्या. काय राजांचे चालण्याचा डोल होता, जसा एखादा अगदी असणारा पहाडातून निघालेला सिंह आहे. एक गेंडा, विजापूरचा सरदार, ज्यांनी तुळजा भवानीला विटंबना करण्याचा प्रयत्न केला, तो शामिन्यामध्ये येऊन बसलेला होता. कस्तुरीच्या सुगंधानं भुलून गेलेला होता. पंत गोपीनाथ काकाला विचारित होता, कब आ रहे हैं शिवाजी. पंत गोपीनाथ काका म्हणाले, हुजूर. राजांना सांगितलं, जवळ अगदी सय्यद बंडा आहे. राजानं तोंडी निरोप दिला, त्याला बाजूला करा म्हणावं, वेळ कमी आपल्याकडे. सय्यद बंडा बाजूला झाला, आणि राजानं एक एक पाऊल उचलायला सुरुवात केली. जगदंब जगदंब जगदंब. काय प्रसंग होता. जसा आज कीर्तनामध्ये सगळ्यांचं लक्ष प्रतापगडाच्या शामिन्याकडे आहे. तो काळ कसा असेल. जावळीचं खोरं शांत झालं. राजांचे सगळे जीवलक सैनिक सौंदडी जाळी जुळीमध्ये लपून बसलेले होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये चिंता होती, जगदंबेचं स्मरण होतं. हे खंडेराया, माझ्या शोभाला शक्ती द्या. हे पांडुरंगा रुक्मिणी कांता, माझ्या पांडुरंगाला यश द्या. जगदंबे समशेरीत प्रगट व्हा. आणि राजे निघाले, शामिन्याच्या जवळ आले. काय सजलेला शामिना होता. खान लोडाला टेकून बसलेला होता. अजस्त्र खान वाट पाहत होता शोभा राजांची. राजे शामिन्यामध्ये प्रवेश करते झाले, आणि राजानं विजयाचा मंत्र घोकायला सुरुवात केली. या देवी शक्ती रूपेण, या देवीचं स्मरण केलं. ज्यावेळेस शामिनात आले, खान उठून उभा राहिला. केवढा तो धिप्पाड खान,
खानानं राजांवर नजर टाकली आणि राजेही खानाला तळपायापासून तर त्याच्या डोक्यापर्यंत निहाळीत होते. हाच खान आहे. यानंच आमची तुळजा भवानी फोडण्याचा प्रयत्न केला. ऐका दादा हो, यानेच आमच्या थोरल्या शंभू राजांना कपटानं मारलं. याने शहाजी राजांच्या पायामध्ये बेड्या घातल्या, विजापूरमध्ये मिरवलं. यानेच बडी बेगम साहेबाच्या पुढे शपथ खाल्ली, मी शिवाजीचं राज्य निस्त नाबूद करील. पण आज महाराष्ट्राची आन बाण शानची किंमत आहे. आज मराठ्याची परीक्षा आहे. राजे म्हणत होते, जगदंबे 32 दाताचा बोकड मी तुला आज बळी देणाऱ्याला सोडणार नाही. वा. राजे आतमध्ये जिल्ह्याले राजांना पाहिलं आणि खान उठून उभा राहिला. स्मित हास्य करू लागला. सरासरी कपट होत. राजेही गालात हसले. राजाने आपली भवानी गोपीनाथ पंताच्या स्वाधीन केली. खानाने आपली समशेर कृष्णाजी भास्कर ब्राह्मणाच्या ताब्यात दिली आणि दोघही अगदी एकाएकी राहिले. राजांना तो म्हणत होता, शिवाजी राजे क्यों बुरी राह पर चलते हो, सब किले हमारे हवाले कर दो, हमारा मतबर बन जा. हे बोलल्याच्या नंतर राजानं उत्तर दिलं नाही. राजे शांत होते. मग मात्र कपटी डाव खानाचा. खानानं बाह्या पसरल्या. आइये शोभा गले मिलिये. लक्षात घ्या, आता मात्र चित्रगुप्ताची लेखणी सुद्धा थांबली. वायू स्तब्ध झाला. नोहे गायीनं सुद्धा चारा रवंत करण्याचं बंद केलं. परिस्थिती भयवह होती. वातावरण तणावपूर्वक शांतता होती. कुणीच कोणाला बोलत नव्हतं. 10 अंगरक्षक खानाचे बाहेर, 10 अंगरक्षक राजांचे. दुपारचे 2 वाजले आले. अगदी सप्तमीची तिथी, वार गुरुवार आहे आणि राजे त्याला आलिंगन देण्याकरता निघाले. काय वाटलं असन राजांना, पण हिम्मत तेवढी होती राजांची. राजे डगमगले नाही. राजे जवळ गेले आणि खानाला आलिंगन दिलं. खानानं आलाया बलाया घेतलं. डाव्या बगलात राजांना दाबलं. हो नाही ते झालं आणि राजांचा दम घुटमळू लागला. खानाची ताकद जास्त होती. खान दाबीतच चाललेला आहे मानाला आणि खानाने कमरेचं एक खंजर काढलं. शेवट जातीचा आणि कपटाचा परिणाम एक झाला आणि त्याने राजांच्या पाठीवर खंजराचा वार दिला. अंगरखा फाटला. पण आतमध्ये चिलखत होत. दादा होत ते पोलादी. पण ऐका, गोर गरीब रयतेच देव धर्माच्या आशीर्वादाचं चिलखत माझ्या शोभा राजांच्या अंगात होत, म्हणून बालही बाका नाही झाला. खानाला कळलंच नाही. राजे म्हणतात, तू एक वार केला पण आम्ही तुला दुसऱ्या वाराची संधी देणार नाही. आणि महाराष्ट्राच्या जर नादी लागले भारताच्या, तर दुसऱ्या वाराची संधी कदापि भेटणारही नाही. राजे तेवढ्यामध्ये आणि वाघनं खान पोट फाडलं. खान मोठ्यानं आरडला, लाहो दगा म्हणून माग सरकला. राजानं बिचवा काढला आणि 3 वार त्याच्या पोटात केले. आडवा ओढल्या बरोबर आतडे बाहेर पडले आणि त्याने दुसरा वार राजांच्या मस्तकावर केला. आतडे बाहेर पडून सुद्धा सोपा नव्हता खान. राजांचं अंग रक्तानं माकलं होतं. पाठीमागून शर्ट फाटलेला होता. अंगावर सगळं दुश्मनाचं रक्त पडलेलं होतं. राजांच्या डोक्यावर वार झाला. मंदिर तुटून, जिरेटोप तुटून टाळूला वार लागला आणि राजांना थोडी लहर आली. खान शमिनाच्या बाहेर निघाला. या लहरीमध्ये सय्यद बंडा पळत आला आणि सय्यद बंडाचा वार राजावर बसणार की तिथे होताच पटाईत एक वाघ ज्याने 20 फुटाची उडी घेतली आणि सय्यद बंडाचा हात कधी वरची वर तुटला त्याच्या बापालाही नाही कळला. सय्यद बंडा जमिनीवर कोसळला. दुसऱ्या वारात चिरफळ्या आणि बाहेर एकच गर्जना झाली. एकच हर बस आज विठ्ठलवाडी नाही, प्रतापगड. प्रताप
काय सुंदर प्रमाण दिलेलं आहे वा. गाथ्यातलं नाही पण माथ्यातलं गोड आहे. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर हो हो आश. विठ्ठला विठ्ठला राजांचा विजय झाला, विजय. आणि याच कारण सांगितलं. अंगावरी पडिता पाषाण, न सेवावे उडान, रोगे भरलिया उदासपण औषधेसी. अरे युद्धभूमी जायचंय तर चिलखताची गरज आहे, डावपेजाची गरज आहे, शस्त्रास्त्राची गरज आहे. परीक्षाला जायचं तर अवनली स्टडी अभ्यासाची गरज आहे. दान करायचं तर धनाची गरज आहे. ज्ञान सांगायचं तर अभ्यासाची गरज आहे. आणि भगवंताला आपलंस करायचं तर तपश्चर्याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. मग बघा जरा, या देहाचा वापर कुठं करावा हे कळलं पाहिजे. याकरता बोलत होतो आपण. कळाला भेटला का, भेटला कळाला का, कळायला पाहिजे ना. जुना दृष्टांत बापू आठवला म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये ते व्हीटर नव्हतं पाणी तापायला. व्हीटर काय राहायचं सगळ्याला माहिती. लग्न झालं मुलाचं, मग ती सासूबाई रोज सुनबाईला कुचक काचक. पूर्वीच्या काळात. आता जर बोलली ना, बोलूच शकत नाही आता. काळ बदलला. रोज आमनं डुमणं बोलणं सुरूच. काय दिलं तुझ्या बापाने, दिलं का कपाट, दिलं का काही फ्रीज. ती सासू म्हणायची. ती म्हणला बापाकडे माझ्या दही नाही. ती सुनबाईने सांगायचं नाही. दिलं का पाणी तापायचा बांब्या. जुनं म्हणते त्याला, नाव काय म्हणते त्याला, ते तांब्याचा राहायचा किंवा पितळाचा. बापूला माहिती घरोघरी होते ते. ती सुनबाईनं मग बाप आला दिपोळीला न्यायला. सांगितलं दादा काही म्हणा पण तो बांब्या हिच्या मढ्यावर घाला, काही म्हणा. बाप म्हणला पुरी काळजाचा तुकडा दिलाय, 2 एकर जमीन विकून लग्न केलं, मी पाणी तापण्याचा तो बांब्या देणार नाही का. त्यांनी नगरला जाऊन विकत घेतला. आपल्याला काय तिकीट काढायचं नाही, काही नाही. तांब्याचा बांब्या आणला आणि दिला त्या सासूच्या स्वाधीन करून. घ्या म्हणले येईन बाई, पण माझ्या मुलीला त्रास देऊ नका. आता तिने ते बांब्या आणला, पण तिला पाणी तापायचं. सकाळीच उठली ती, पाणी तापायचं खरं, पण तिने काय केलं, घी भांड की टाक बांब्या. बापू विठ्ठला विठ्ठला. घी पाणी की टाक बांब्या. ते पाणी नीट खाली. त्या सासूचं कंबर मुळड. सगळे हौद संपले, राजन संपले. सगळ्या गल्लीत सांग सुटली. देऊन तर दिला पण फुटकाच दिला. काय म्हणायची ती, देऊन तर दिला पण फुटकाच दिला. आता तिला कुठं कळलं पाणी कुठं टाकाव. तिने त्या नेमकन जिथं विस्तव टाकायचा, अग्नी टाकायचा, खालून त्याला अगदी ब्रेक राहायचं, पण त्याच्यात ती पाणी वाटायची. मग तिला तो बांब्या जसा भेटला पण कळलं नाही. तसं काही काही माणसाला नाही कळत बर का. एका माणसाला लग्नात कोट आला होता, लग्नात, पण कसा घालावा हेच कळना त्याला. थंडीचे दिवस म्हणून त्यांनी उलटा घातला, पाठीमागून बटन लावले, निघालं मोटरसायकलीवर. पुढं डिवायडरला आदळलं, बरासीत जाऊन पडलं. जिवंत होतो, पण तिथले 4-5 लोक आले, म्हणले माणूस तसा जखमी नाही झाला, सगळा व्यवस्थित आहे, फक्त त्याचं मुंडकं फिरलं म्हणले.
म्हणजे तुम्ही जाग येत अजून विठ्ठल विठ्ठल. दोन तीन जण पायावर उभा राहिले आणि त्याचं मुंडक सरळ केलं. आता सरळ झालं का मेला देव, म्हणजे फक्त त्याला कोट कसा घालावा हे न कळल्यामुळे विठ्ठल विठ्ठल. आता काहीला भेटतही नाही आणि भेटलं तर कळत नाही. औरंगाबादला कीर्तनाला गेलो आम्ही. काल्याचं कीर्तन झालं बापू, सांगू नाही सांगा वाटतो दृष्टांत. कीर्तन संपल्याच्या नंतर जेवायला बसलो आम्ही. पलीकडच्या घरात एक म्हातारी कणत होती मोठ्यानी. अयो मेले एक म्हातारी. आता म्हणलं नेमकं काय झालं, हिला काय इंचन ठणका दिला का, काही दुखतहीच, आपण जाऊन पाहू. खरकटा हात तसाच. ते घर मालक म्हणला महाराज हे शहर आहे, इथं काही खेळ नाही, तुम्ही काही चौकशी करू नका, जाऊ द्या. नेमकं आम्ही तिथं बघायला गेलो. ती म्हातारी 85 वर्षाची, मी तिकडची सांगतो इकडची नाही. त्या म्हातारीनं आपल्या घरात कुणी नसताना नातू कॉलेजमध्ये गेलेले होते आणि त्या एका थोरल्या नातवाची जीनची पॅन्ट घातली, ती निघानच. काय मोठी गंमत आहे ही. फॅशन कशी हेच कळा ना विठ्ठला विठ्ठला. काय फॅशन हो. परवा एका लग्नात गेलो, एका धोत्रावर इन केलेलं म्हातारं नाचायला लागलं. धोत्रावर इन लयच हसले वाचवदार. धोत्रावर इन केली नाचायला लागलं. बघ ते डीजे बंद झाल्यावर तेच गाणं म्हणायचं, तुला फिरवीन. म्हणजे यांच्या लक्षात आलं ते विठ्ठल विठ्ठल. अनेक उदाहरण सांगता येईल. परिस्थिती संस्कृतीनं भ्रष्ट होत चाललेली. वस्तू भेटली तर ती कळाली पाहिजे, चूक जर झाली तर निश्चितच फटका बसतो. तसं मानव देह, आता ज्ञानोबराय ओवी सांगतात, पाहे पा शरीराची या गावा, जयाला ग्यालिया पांडवा, तो कार्यार्थ अघवा सांडोनिया. तू देह मानवाचा घेऊन आला, पण तुला कळला का किती अमूल्य किमतीचा देह आहे. आता एक वर्ग असा आहे, मी पहिला वर्ग सांगितला, ज्याला भेटला नाही पण कळाला त्याला देव म्हणते, ज्याला भेटला आणि कळत नाही त्याला मानव म्हणते, आणि ज्याला कळाला पण आणि भेटला पण त्याला संत म्हणतात. संताला देह भेटलाही आणि देहाचं सोनही संतानं केलेलं आहे. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिलेला असे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने टाळकरी. आविषाच्या साधने साधने आविषाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबराय सांगतात मानवाचा देह अत्यंत दुर्लभ आहे, म्हणून मनुष्य देह दुर्लभ. याच्यावर वासुदेव प्रकरण सांगितलं. वेळ आपल्याकडे अपुरी आहे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना.
वासुदेव वासुदेव म्हणा असे प्रमाण दिले. म्हणून मानवाचा देह अत्यंत दुर्लभ आहे आणि दुर्लभ असणारा मानवाचा देह मोक्ष दुर्लभ, मानव देह दुर्लभ आणि संत भेटणं दुर्लभ याचंही प्रमाण सांगितलेलं आहे. वेळ नाही आपल्याकडे. मग अमूल्य किमतीचा मानव देह भेटलाय, मग तुम्ही संसारातच का घडून राहिलात? या बुद्धीत काही बदल व्हायलाच पाहिजे. सांगतात तुम्ही बुद्धीचा पालट धरा. पालट पालट काय? बुद्धीमध्ये बदल व्हायला पाहिजे. म्हणजे आमच्यात काय कमी झाला काय? आम्ही कमी बदललो का? युग बदललं. कॉम्प्युटर युग आहे, प्रगती पथावर आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंटरनेट आहे. एवढे बदललो आम्ही. सगळे बदलले बाबा, पण अधोगतीच्या मार्गाने चालले. जुने लोकांची संस्कृती जी होती ती महत्वाची होती. म्हणून किचन रूम सगळ्यात पाठीमागे राहायचं जुने लोक. आता येणारा जाणारा रस्त्यावरचा दिसला पाहिजे, किचन रूम समोर आलं. दारात जुनं म्हातार बसल्याला राहायचं, ताकद नव्हती आतल्या व्यक्तीचा जोराचा आवाज यायचा. जुनी लोकांची संस्कृती. एक महिना चोर थकला भिंत उकरून तरी आतमध्ये येता नाही आलं पाहिजे. जरा बघा आजचे तरुण खेड्यातले बरेत, शहर मधलं जर पाहिलं तर अवघड आहे. माझ्या पप्पूचे हात जशी कांद्याची पात. काय परिस्थिती बघा जरा. वडापावर जगते तो लोक शहर मध्ये. फक्त ती इन केलेली फॅशन, अत्तरचा फाय मारलेला एवढंच पाहून घ्यायचं. सकाळी उठला ना याला झाडावं लागतं. मालकीन टीव्ही बघत असते, सकाळची चॅनल. याच्या बापाला नाश्ता नाही. मग आवरून सावरून निघाला की बस स्टॉपवर आला शिडकोच्या, घेतला वडापाव एक तोडीतच चलत असो. काय जीवन आहे, काय जुन्या लोकांचं जीवन होतं बघा. पायी चलणं हे आरोग्याकरता अत्यंत असणारं पोषक आहे. पण आज संपला तो काळ. म्हणून रोगी झाले असं एक घर नाही की त्या घरात माणूस रोगी नाही. एक घर नाही. शहर मध्ये बघा, प्रत्येक दवाखान्यामध्ये मंदिरात जेवढी गर्दी नाही तेवढी गर्दी हॉस्पिटल मध्ये. आज लोक पैसे इकडे सप्ताहाला खर्च नाही करणार, पण दवाखान्यामध्ये काउंटरवर बिल भरताना 1000, 5000, 10000. तुकडोजी महाराज सांगतात, शरीर रक्षतु धर्म हा शास्त्र सांगतंय. म्हणजे गरज आहे त्याची, जरा बदल करा बुद्धी. तुकोबराय सांगतात, तुम्हाला घर आपलंसं वाटतं,
तुम्हाला पुत्र आपलेसे वाटतात, बुद्धीत बदल करा. बुद्धीत बदल करण्याची क्षमता फक्त मानवात आहे. बदल होत नाही असं कोणी सांगितलं? याच विठ्ठलवाडीमध्ये बदल झाला, याच विठ्ठलवाडीमध्ये बदल झाला, एका शब्दामध्ये बदल झाला. ते आमचे प्रकाश दादाचीच खेडे, लक्षात घ्या. बदल होत नाही असं नाही, बदल होतो. आणि ज्याला बदलता येतं त्यालाच माणूस म्हणतात. विठ्ठल वाऱ्यापुढे वाटमाऱ्या होता, पण नारदाच्या एका शब्दामुळे बदल झाला. जरा लक्षात घ्या, बदल होत नाही असं नाही. मुलगा शाळेत गेला की त्याच्या बुद्धीमध्ये विकसितपणा निर्माण होतो. मला स्वाभिमान वाटतो, या विठ्ठलवाडीमध्ये या मुलानं काल अचूक उत्तर दिले, याबद्दल या मुलाचाही गौरव करा वाटतो. लक्षात घ्या, कालच्या कीर्तनात बिनधास्त उत्तर दिले. आमचे माऊली शेलुतकर माऊली मोठा माणूस आहे, फार मोठी कीर्तनकार आहे, माझे जवळचे मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं, महाराज विठ्ठलवाडीला कीर्तनाला गेलो आणि एका मुलानं खाडखाड उत्तर दिले, बदल आहे म्हणूनच सप्ताह करायचा आहे. विठ्ठल बदलत नाही, बदलत कसा नाही, बुद्धीला फार मोठी किंमत आहे. एक दृष्टांत सांगतो, बुद्धीत काय मोठा बदल आहे. एक श्रीमंत माणूस वारी करायला निघाला पंढरपूरची. ऐका जरा, दृष्टांत गोड आहे. श्रीमंत माणूस आहे, त्याला काही पांडुरंगाचं घेणं देणं नव्हतं, फक्त वारीमध्ये आनंद आहे आणि मौज आहे म्हणून तो निघाला. पण त्याच्या कोणी हाताखाली करायला पाहिजे म्हणून गावातला एक गरीबातला गरीब माळकरी वारकरी हाताखाली घेतला. ते म्हणले, तुझा सगळा खर्च मी करतो, फक्त तू माझी पिशवी घेऊन चल. निघाले वारीला. वारीला जात असताना हे काय कीर्तन ऐकायचं काय, 2 लाख रुपये खिशात, पंक्तीची मजा घेत निघालेले. पुढे चालल्याच्या नंतर रोज मुक्कामाचा टाइम आला की त्या गरीब माणसाची विटंबना करायची. कुणी? ज्याच्या खिशात 2 लाख आहेत त्यांनी. काय कराय म्हणले, भिकारी आहेस तू, बुटाला पॉलिश करून आणायची बिचाऱ्यानं, इस्त्रीचे कपडे आणायचे, पाणी घेऊन आणायचं, पाय दात पाय चोपायचे. तो गरीब वारकरी होता. तो म्हणला, काही असो का नसो पण पांडुरंगाच्या वाटेनं तरी चालतो ना हा माणूस. आपल्याला तेवढी सेवा घडती, पण ते जास्तच करायला लागलं. गरीबाची अवहेलना करू लागला. पण शेवट गरीबानं एक दिवस प्रश्न केलाच, म्हणले, मालक तुमच्याकडे किती जरी पैसे असले तर सांगा, या काळामध्ये बुद्धीला किंमत आहे का पैशाला? उत्तर काय? बुद्धीला किंमत आहे. जर बुद्धीच नसेल तर पैसे सांभाळताच येत नाहीत ना हो. आता बाप फुकटच कमवून ठेवायला लागले, पुढं बुद्धीच नाही. विठ्ठल विठ्ठल, बुद्धीला किंमत आहे, याला शास्त्र आहे. बापू एक सुभाषित सांगतो, बुद्धिर्यस्य बलम तस्य निर्बुद्धस्तु कुतम बलम. काय प्रमाण दिलंय शास्त्राकडे आपण जात नाही. बुद्धी जर असेल तर ससा सुद्धा वाघाला हरू शकतो. बुद्धी म्हणून ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीश राजा सगळं सिद्धी. बुद्धी फार श्रेष्ठ आहे. आता ठरलं ना, पैसा श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ? बाबा ते म्हणला म्हणून म्हणू नको. बुद्धी श्रेष्ठ का पैसा श्रेष्ठ? म्हणले, महाराज येडे झाले का काय? बुद्धिवाण्याला खायला जर नसलं तर पैसा नसल्यावर काय खाईन? का माती खाईन का? पण बुद्धी असेल तर पैसा कमवेल. याच्यावर 20 दृष्टांत आहे, आपल्याकडे वेळ नाही. एकच दृष्टांत सांगेल. रस्त्यानं चाललेले हे 2 वारकरी नव्हते पण म्हणतो मी. त्यातला एक गरीब होता. सांगितलं, मालक पैशावर अहंकार करू नका, शेवट किंमत येते बुद्धीचीच. ते म्हणला, कसली बुद्धी बाबा? तुझ्या बुद्धीनं काय भेटणार आहे? पैशाशिवाय काय भेटत नाही. योगा असा बापू. एक बिचारी माऊली, तिच्या डोक्यावर एक दुधाचा माठ होता. तापलेलं दूध होतं गाईचं, त्याच्यात कल्पी खडी साखर टाकलेली, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. ती दूध घेऊन ती माऊली रस्त्यानं पुढे चाललेली होती. या गरीब वारकऱ्यानं मालकाला सांगितलं, मालक तुमच्या खिशात 2 लाख आहेत, आज जरा दूधच प्यावं असं वाटलं. ती बिचारी माऊली पुढे माठ घेऊन चाललेली, त्याच्यात दूध आहे.
घ्या एखादं ग्लासभर देत असली तर बुद्धी लावली बरं का त्याने. हे श्रीमंत माणूस समोर उभा राहिला त्या बाईच्या सांगितलं, आई काय माठात? म्हणले दूध आहे. एक ग्लासभर देता का? पैसे देतो. तिने सांगितलं, हे दूध मी वारकऱ्याला फुकट पाजण्याकरता चाललेलं आहे. याचे किती जरी पैसे आले तर मी एक थेंबही त्याच्यातला विकणार नाही. आता हे जे गरीब होतं ना ते लागलं हसायला. कोणाकडे पाहून? श्रीमंत माणसाकडं. त्याचा झाला अपमान. म्हणले, पैशानं दूध भेटतं का बघा. मी काय बोलतो तुमच्या लक्षात येऊ द्या. राग आला याला आणि आपल्या अस्मितेसाठी त्यांनी खिशातून पैशाचं बंडलच काढलं. सांगितलं, आई एक ग्लास दुधाची किंमत तुम्ही सांगा, पैसे आत्ता घ्या. आता आपल्याकडे काय लिटर दूध आहे? 50 रुपये असेल. पावशेर दुधाची किंमत सांगा, पण या गरीबा पुढे माझी अपमान करू नका. कोण म्हणतं? पैशावाला. आणि ते नुसतं हसायचं ते गरीब. ती मावशी म्हणली, तूच लय पैशावाला झाला का काय? हे वारकऱ्याला दूध चाललेलं आहे. ते बघा माझे वारकरी चलतात पांडुरंगासाठी, त्यांच्यासाठी दूध आहे. तू 1 लाख रुपये जरी दिले तर एक थेंबही भेटणार नाही. ठकास महाठक भेटली बिचारी. याला राग आला नाही. गरीब हसत होते. मालक घ्या ना दूध पैशानं. आत्ताशी तुम्हाला कळायला लागलं थोडं थोडं. हे मला लय जड जात म्हणते. विठ्ठल काय करा पुन्हा इकडच्या खिशातले 1 लाख काढले. आई गरिबी संपून जाईन तुझी. 2 लाख आहेत, घेऊन टाक. 1 ग्लास दूध दे. भिकाऱ्या पुढे माझा अपमान करू नको. तिने डोळे वाटरूनच पाहिलं त्याच्याकडे. 2 लाख काय करतो बाबा? वारकऱ्यासाठी दूध चाललेलं आहे. थेंब देणार नाही. मग तर काय गरीब हसायला लागलो. किंमत पैशाला नाही. बघा दूध भेटतं का? तर श्रीमंत माणसाला राग आला आणि त्यांनी तो माठ हिसकून घेतला. बापू नाईला झाला, त्याचा माठ हिसकून घेतला. बाई एका बाजूला वडीत होती, यांनी एका बाजूला वडला. माठ जमिनीवर आदळला, फुटला. दूध जमिनीवर सांडलं सगळं. बाईला राग आला आणि बाई पळत पळतच गेली. पुढे दिंडी चाललेलीच होती. पताका काश्याची टाळ होती एवढली अशी. मोठ्या मोठ्याने बोंबलत गेली. म्हणजे वारकरी दादा तुमच्यासाठी दूध आणलं होतं. एक नराधम आहे. पैशाच्या अहंकारामुळे त्यांनी माझ्याकडून बलात्कारे ते दूध हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला सबक शिकवा. वारकरी म्हणले, पुढचा काकडा नंतर म्हणू, त्याच्याकडे आधी पाहू. अहो झेंड्याच्या काठ्या उलट्या केल्या ना आले ना त्याच्याकडं. टाळ घेऊन वारकऱ्याला एवढं कमी समजू नये. विठ्ठला विठ्ठला. झेट मारायला सुरुवात केली. मग तिथं जवळ एक गाव होतं. म्हणजे याला गावाच्या ग्रामपंचायतच्या वाटेवर नेऊ, तिथं याचा न्याय करू. नेलं ना त्याला तिथं. हे गरीब बरोबरच होत. ह्या गरीबाचा एकच मंत्र सुरू होता, मालक पैसे देऊन मिटा. गाव सभा झालेलं सगळं. एका माऊलीची छेड काढली, दूध हिसकून घेतलं. एका माऊलीची छेड. अहो जे नेते लोक तिथं आले ना लागले त्याला शिव्या बोलायला, मारायला. मग गावातले पंच आले. त्यांनी सांगितलं, थांबा, याच्याकडून गुन्हा घडला, याला फासावर द्यायचं. फास तयार झाला. म्हणजे वेळ कमी असल्यामुळे पटकन झाला. एका वडाच्या झाडाला फास लटकला. त्याला फासाजवळ नेलं आणि सांगितलं, सांग तुझी अंतिम इच्छा काय आहे? ते म्हणला, आता कशाची इच्छा राहिली? चाललो होतो पंढरपूरला. या गरीबाने माझी लई सेवा केली. फक्त एकच इच्छा आहे की एकदा त्याच्या पाया पडू द्या. कोणाच्या गावातून आणलं होतं ते गरीब, त्याच्या पाया पडू द्या मग फासावर द्या. आलं आणि त्या गरीबा पुढे नाक घासून पाया पडलं. ते म्हणला, तुला कळली का बुद्धी? पण बघ, मी तुझं अन्न खाल्लंय, गरीब आहे, इमानदारी विसरणार नाही, एक वचनी मी तुला मरू देणार नाही. बघ माझ्या बुद्धीची करामत. मग मात्र अगदी तो उभा राहिला ओट्यावर गरीब. आणि काय म्हणतो, गावकरी दादा हो, तुम्ही चांगला न्याय केला. प्रत्येक वाक्याला एक एक थाप बसली पाहिजे इकडून. असं, गावकरी दादा हो, तुम्ही चांगला न्याय केला. असं,
यानं हा अगदी पैशामध्ये उन्मत्त झालेला होता. यांनी मला सुद्धा लय त्रास दिला, याला फासावर द्या. मला मारितो कडे आपल्याला ठोतण्यात. गावापासून माझ्याच गावचा आहे, माझ्या बरोबर आलेला आहे. याच्या खिशात 2 लाख आहेत. आणि इथं आल्याच्या नंतर यानं या बाईच्या डोक्यावरचा माठ हिसकून घेतला. याला साक्षीदार मी आहे, फासावर द्या. शिव म्हणला मला वाचितो का मारितो. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. बाई समोर चालल्या होत्या, डोक्यावर दुधाचा माठ होता. आम्ही दोघं माग माग चाललो होतो. आमच्या मालकानं दूध मागितलं, बाई नाही म्हणल्या. 2 लाख रुपये द्यायची तयारी, तरी बाईनं दूध दिलं नाही. म्हणून आमच्या मालकानं ते दूध हिसकून घेतलं. गुन्हा झाला, यांना फासावर द्या. म्हणजे वा रे वा, हे काय न्याय करतो का, वाचितो का काय करतो. पण ऐका, आमच्या मालकानं ते दूध का सांडून दिलं, माठ का फोडला. ऐका बुद्धी. 1 किलोमीटर आम्ही या बिचाऱ्या आऊसाहेबांच्या माग चलत होतो. बाई पुढे माठ घेऊन चाललेली होती. दूध गरम होतं, त्याच्यात साखर टाकलेली होती. वारकऱ्यासाठी दूध होतं. पण पुढे 2 मंदिरं होते. मंदिराच्या समोर 2 वडाची झाडं होते. बाई पुढे चालली होती. आम्ही माग माग चलत होतो. त्या वडाच्या झाडावर एक कावळा बसलेला होता. त्या कावळ्याच्या तोंडात एक मेलेला साप होता. त्या सापाच्या तोंडातून 2 विषाचे थेंब या गाडग्यात पडले होते दुधात. म्हणून ते आमच्या मालकानं पाहिले होते. वारकरी नाहक मरते, इला पाप लागन म्हणून ते दूध हिसकून घेतलं होतं. ज्यांनी टाळ्या वाजल्या त्यांनाच कळलं. ते म्हणले काही असो, आपल्याला काय करायचं. सगळ्या लोकांना टाळ्या वाजल्या. जे वारकरी होते ना, त्यांनी पुन्हा झेंडे सरळ केले. ते म्हणले खरंच देवच आहे, याच्यामुळेच वाचलो म्हणले आपण. सगळ्या गावात मिरवणूक काढली. एकच हार नाही, अशा हारानं गज भरला. सांगतो बुद्धी एवढी महत्वाची आहे, फक्त बदल करता आला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. संसारामध्ये आम्ही बुद्धी जडवलेली. काय बुद्धी आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात. अनेक प्रयत्न, अनेक यत्न संसारामध्ये आपण करतो. पण बुद्धीत बदल करा. संसारातले हे सगळे आहेत ना, हे आपल्या हिताचे नाही, असं तुकोबाराय सांगतात. हिताचे नव्हती सायास. तुम्ही बुद्धीचा बदल करा. पुन्हा मानवाचा जन्म नाहीये. म्हणून तुम्ही काय करा, जरा विचार करा या गोष्टीचा. ज्याच्यासाठी तुम्ही ज्याला आपलं म्हणता, ते आपले कोण कोण आहेत बघा. कितीतरी संतांना प्रमाण दिले. भागवतात एक सुंदर दृष्टांत आहे. महाराज गजेंद्र मोक्ष सांगितला. गजेंद्र ज्यावेळेस सरोवरामध्ये त्या नकरानं पकडलं, काय सांगावं, तो गजेंद्र युद्ध करीत होता. किती दिवस? 1 2 3 10 दिवस नाही, 1 सहस्त्र वर्ष.
1000 वर्ष नकराची आणि त्या हत्तीचं युद्ध सुरू होतं. त्याला कळलं ते घरातले जे होते ना, नातरुंड पतरुंड मुलं पत्नी, ते सगळ्यांना विचार केला. म्हणले 1000 वर्ष झाले आपले काम धंदे सोडून आपण या म्हाताऱ्यासाठी बसलो. शेवट पिकलेलं पाणी एक दिवस जाणारच आहे, काय त्याच्या नादी लागायचं. म्हणले मोठं श्राद्ध करून सगळ्या गावाला जेवायला घालू चला. तसं होतच ना. डॉक्टर सांगतात आता म्हाताऱ्याचा इलाज संपला, घरी घेऊन जा. त्यावेळेस घरातले लोक घरी आणते तर परत दान वाटीत येत. कशाला? विठ्ठला विठ्ठला. एवढंच नाही, बाईला म्हणे खरं मरता तरी मरे नाती खरं. बाईल म्हणजे पत्नी सुद्धा म्हणती कधी मरण तर मर. जिच्यासाठी काय नाही केलं, लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशी वायली निघालो. तिने सांगितलं कीच वायली निघालो. काय ताकद आहे. 22 वर्ष ज्या आईनं सांभाळलं, मायबाप हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला. कामाला जर शेतामध्ये गेली ना ती माऊली, तर पाटकुळी ते लेकरू पाठशी बांधून जायची. काय सांगा, अगदी रानात काम करीत असताना झाडाच्या सावलीला 2 खुंट्या ठोकायच्या, एका जुन्या साडीची झोळी करायची, त्या झोळीमध्ये त्या लेकराला झोपवायचं आणि काम करीत असताना उठून बघायचं माझं लेकरू उठलं का. गरिबी वाईट असती, रॉकेलला पैसे नव्हते, रात्रभर अंधार, गोड तेलाचा दिवा लावला. माझ्या लेकराकडे विचू काटा येईन म्हणून दिवा घेऊन रात्रभर त्या लेकराच्या भोवती. जर एखाद्याच्या लग्नाला गेली ना तर बसायला जागा जरी नसली तरी त्या लेकराला आपल्या मांडीवर. आईचं योगदानच काही वेगळं आहे. आईचं नाव काढलं की डोळ्याला पाणी येतं. नातं आहे अतूट, याचं नाव आई आहे. आईचं नातच असं आहे, कुणी विसरू शकत नाही. सकळ तीर्थांचे धुरे जे कामाता पितरे, तयाच्या सेवे शिकीर शरीरे लोणकी जे. म्हणून आई वडिलांची सेवा ही अत्यंत सर्वश्रेष्ठ सांगितलेली. माय कशाला म्हणावे माय. सज्जना हो, जगामध्ये सगळं काही भेटेल पण आई आणि बाप नाही भेटू शकत. ती आईला दिसत नसतं, म्हातारी असती, शरीरावर सुरकुट्या पडलेल्या असतात, गात्र गलित झालेले असतात. आणि तेवढ्यामध्ये ती म्हातारी दारात बसलेली असती. बापू वाट बघते आपल्या लेकाची. माझा दादा अजून आला नाही, द्या ना सनाई, द्या सनाई मोबाईल मधली. विठ्ठला विठ्ठला. वाट बघते ती माऊली आणि वाट बघत असताना निष्काम उपासनेनं वाट पाहते. अपेक्षा नसते तिच्या मनात काही. ज्यावेळेस हा बाजारातून येतो ना पिशवी घेऊन, त्यावेळेस मुलं पिशवी पाहतात की माझ्या बापानं काय खायला आणलं. पत्नी विचारती काय आणलंय. सगळे विचारतात स्वार्थानं, पण ती आई जी असती ना, ती आई ओट्यावर उभा असते. थोडा आवाज कमी ठेवा. आणि ती आई फक्त आपल्या लेकाची वाट पाहत असते. तिला पिशवीत काय आणलं याचं घेणं नसतं. मान लटलट कापत असते. माझा दादा आला का, याला विचारीन, त्याला विचारीन, याला विचारीन. गाडीचा आवाज झाला की त्याला विचारीन. डोक्याला तेल नाही हो. काय काय घरामध्ये आजही आपल्याला पाहायला भेटतं सज्जना हो. दिवसभर ते सर्वेशला असतात, आई घरी एकटी असते. कोटी रुपयाचा बंगला असतो,
पण त्या म्हातारीला फरशी पुसायचं काम, कधी पोटभर अन्न नाही खायला. ती सुनबाई नाही नाही ते बोलती तिला. एक दिवस त्या म्हातारीला ताप आला. ती एक गोळीसाठी 1 रुपया मागत होती सुनबाईला. सुनबाई आली आणि कामाचा कंटाळा आला म्हणून ढोंग करते म्हणून त्या सासूच्या 2 तोंडात मारल्या. ती सासू जमिनीवर कोसळली. तिला तिच्या लेकाची आठवण झाली आणि लेक संध्याकाळच्या वेळेस घरी आला. ती कोनाड्यात पडलेली म्हातारी वाट बघत होती, आता तरी माझं लेकरू येईल, आता तरी येईल. आणि जेवण केलं, हसी मजामध्ये टीव्ही बघत होता. मग मात्र त्या पत्नीनं त्याला सांगितलं की या म्हातारीला वृद्धाश्रमात नेऊन टाका. हाच मुलगा आईच्या पलंगाकडे आलेला आणि पाहिलंय आणि आईला म्हणतोय, आई एकदाची कटकट बंद करतो, आता तुला वृद्धाश्रमात नेतो. गाडी बाहेर काढली, त्या म्हातारीच्या दंडाला धरलं, फरफर ओढीमध्ये आणि गाडीत बसवलं, वृद्धाश्रमात घेऊन गेला. पत्नी बरोबर होती. फीस भरली वृद्धाश्रमाची. त्या आईला वृद्धाश्रमात सोडलं आणि परत निघाला. त्यावेळेस त्याचा पाय निसटला आणि त्या इमारतीतून तो खाली पडला. कपाळाला लागलं त्याच्या, आणि कपाळाला लागल्यावर त्याच्या मुखातून एकच शब्द आला, आई. आई म्हणून शब्द आला आणि तो रडू लागला. हा शब्द ज्यावेळेस आईनं ऐकला ना, त्यावेळेस ती आई पळत आली आणि आपल्या लेकराला उचलून घेतलं. टरटर पदर फाडला आणि आपल्या लेकराच्या मस्तकाला बांधला आणि सांगितलं, पोरा किती लागलं रे तुला. मन परिवर्तन झालं, त्याच्या बुद्धीत बदल झाला आणि त्याने आपल्या आईच्या चरणावर डोकं टेकून धाय मोकलून रडला, आई मला नाही कळलं, तुझा अधिकार नाही कळला मला. मी वेडा झालो होतो, संसारात भ्रष्ट झालो होतो. मला आज कळलं आई, आईची किंमत काय. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मला आज कळलं आई, मला जगात सगळं भेटेल पण निष्काम प्रेम भेटणार नाही. मी तुला वृद्धाश्रमात ठेवणार नाही. पत्नी म्हणते, आवा असं काय करता. खार दिशी तोंडात लावली पत्नीच्या आणि आईला पुढच्या सीटवर बसून घरी आणलं आणि त्याने रोज आपल्या आईची सेवा केली. सज्जना हो, याला मन परिवर्तन म्हणतात. जीवनामध्ये निष्काम प्रेम करणारी फक्त आई आहे. सबको तो भूल जाओ परी माँ बाप को मत भूलना, असं वर्णन केलेलं आहे. कवी नाही क्या म्हणून आई वडिलासारखं दैवत नाही. काय मागतात ते, काही रोजच तुम्हाला चांगलं खायला मागतात नाही. फक्त एकदा त्यांना विचारा, बाबा जेवलात का. आईला विचारा, आई तुझी तब्येत बरी का. बस सगळं भेटलं त्यांना. ज्यांच्या घरात आई वडील हसत खेळत आहेत त्यांच्यासारखा जगात श्रीमंत नाही. आणि कोटी रुपयाचे बंगले पण मायबाप रडतात अन्नासाठी, त्याच्यासारखा दलिंदर भिकारी जगात कोणी नाही. म्हणून आई वडिलाची सेवा सर्वश्रेष्ठ. याला तीर्थाला जाण्याची गरज नाही. आपले हित करणारी आई आहे, हित करणारा बाप आहे व्यवहारामध्ये, पण परमार्थात हित करणारे आमचे संत आहेत. विठ्ठल संतांना हितासाठी तुम्ही आम्हाला सांगितलंय. हित देऊनी वाढविती नाही शरोती परोती माऊली जगा, अहितापासोनी काढिती. संत आहेत म्हणून संतान तुम्हा मला उत्तर दिलंय. सज्जना हो, तुम्ही बुद्धीत बदल करा. पुन्हा मानवाचा देह नाहीये, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाव. मग काय बदल करा. तुम्ही संसारात अडकून बसलात, हे माझं ते माझं, या मायेतून बाहेर निघा. याच्यात बुद्धीत बदल करा. एकदा गोड भजन करायचंय. जसं गोड कीर्तन आपण सगळ्यांना ऐकलंय तसं सगळ्यांना वर हात करायचे, कुणी लाजायचं नाही. तिकडं वटर बसलेले तरुण सगळेच वा. विठ्ठलवाडी नाही पंढरपूर वाटलं पाहिजे. एका तालात आणि जोरात टाळी वाजली पाहिजे. विठोबार
शिवाजी महाराज की शाबाश. विठ्ठलवाडीचा सप्ताह सार्थकी लागला. खरच पांडुरंगाची जामवंत बाबाची कृपा आहे. साक्षात विठ्ठलवाडीत वास आहे म्हणूनच कीर्तनात रंग दैवत आहे. वा, वेळ आपली संपली. 2 चरणापर्यंत आलो. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. पुन्हा पुन्हा देह भेटणार नाही. लोक उगा मेल्यावर म्हणतात की पुन्हा जन्माला आला, ते पिठच झाकून ठेवते. ही सगळी अंधश्रद्धा आहे. लेकरू जन्माला आलं की म्हणले त्याच्या कमराला चिन्ह आहे. म्हातारा आलं वाटतं आता ते कशाचं येतो म्हातार. एकदा एक गोल्डन चान्स, लक्की चान्स आहे. मानवाचा देह म्हणजे आंधळ्याच्या हातात सापडलेला कावळा आहे, दुर्लभ आहे. म्हणून तुमचं आतापर्यंत गेलेलं आयुष्य पुन्हा भेटणार नाही. याच्या पुढचं वाईट जाऊ नये, व्यर्थ जाऊ नये याकरता बुद्धीत बदल करा. शिवरायांचा एकच दृष्टांत सांगतो, सेवा आपली समाप्त. 2 मिनिटं घेतो हा तुमच्याकडून, कुणी जर बोर नाही झाले तर घेतो. राजे लखन सावंताचा बिमोड करण्याकरिता सूर्याजीराव सुर्वे, यशवंतराव पालवणीकर, मुधोळचा बाजी घोरपड्या या चौघाचं पानिपत करण्यासाठी राजानं विडा उचलला. 1662 इतिहास आहे, लक्षात येऊ द्या. विठ्ठला विठ्ठला. राजे श्रंगारपुरामध्ये गेले आले. सूर्याजीराव पळून गेला. त्याची काय हिंमत होती राजांच्या पुढे यायची. तानाजी मालुसरे बरोबर होते. आणि राजांचा मुक्काम पडला एका निबिड अरण्यामध्ये. जवळच एक मंदिर होतं. त्या मंदिराचं नाव आहे वागेश्वरीचं मंदिर. वागेश्वरी देवीचं. ही शिर्के घराण्याचं कुलदैवत आहे बापू, वागेश्वरी. म्हणून अजूनही त्या वागेश्वरीचं आणि पूजन ते करतात, शिर्के कुटुंब. जवळच अगदी असणारा एक भव्य चिरबंदी वाडा होता. त्या वाड्यामध्ये एक रुबाबदार म्हातारा राहत होता. राजे त्याच्याकडे एका दूताला पाठवलं. काय नाव आहे त्या राजांचं तिथे राहणाऱ्या? पिलाजी राजे शिर्के. पिलाजीकडे तो दूत गेलेला आहे आणि दूतानं सांगितलं, खासे शिवाजी राजे भोसले आपल्या जवळ आले. ते तुमचे नातलग आहेत. तुमचे जरी ते असणारे नातलग असले तरी तुम्ही आदिलशाहीचे चाकर आहेत. तुम्हाला राजांनी बोलावलंय. पिलाजी शिर्क्यानं डोक्याला मुंडस बांधलं आणि आपल्या पुत्राला बरोबर घेऊन, गणोजी शिर्क्याला घेऊन अगदी डायरेक्टली राजांच्या जवळ गेलेले आहेत. राजे झाडाच्या सावलीला बसलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तानाजी मालुसरे जवळ अनेक मान्यवर मंडळी. आणि तेवढ्यात पिलाजी आले आणि पिलाजीनं सांगितलं, राजा सगळ्यावर स्वारी करा पण तुम्ही माझ्या श्रंगारपुरावर स्वारी करू नका. गाठ आपली आहे. राजा हसलीन सांगितलं, पिलाजीराव आम्ही वेडे नाही तुमच्या संग वैर खेळायला. आम्हाला शिकवण आहे. मराठा ती तुका मेळा बाबा, समृद्ध महाराष्ट्र घडवावा. समृद्ध महाराष्ट्र घडवण्याकरिता आम्ही सगळा समाज एकत्रित केला. पिलाजीराव आपण शत्रू नाही, आपण आपले. आणि आपण एकत्रित असणं गरजेचं आहे. कुठपर्यंत शेळीचं जीवन जगायचं पिलाजीराव. वतना करता कुर्निसात करू नका. भगव्या ध्वजा करता, स्वराज्या करता लढा. इतिहास तुम्हाला कधी विसरणार नाही. राजे बोलत होते, पिलाजीराव ऐकत होते. म्हाताऱ्याच्या मनात परिवर्तन झालं आणि म्हाताऱ्याचे होठका थरथर कापू लागले. डोळ्यावाट अश्रुधारा आल्या. अरे माणूस आहे, त्याच्यात बदल होतोच. फक्त बदल करणारी शक्ती पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. पिलाजी राजांच्या मनामध्ये अगदी महामंत्र सांगितला राजानं. राजे म्हणतात, अरे झिजिया कर वसवला, अयोध्या काशी ज्यांनी उद्ध्वस्त केली, बापाचा खून केला, दोन्ही भावाला मारला, असा अधर्मी राजा दिल्लीच्या तख्तावर आहे. जरा सावध राहा. विजापूरचा दरबार बडी बेगम साहेबाच्या आदेशानं चालतो. समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये जंजिरा नावाचा किल्ला आहे. अजून 8 दिवसानं जंजिऱ्यामध्येच कीर्तन आहे आपलं.
आणि जंजिरा नावाच्या किल्ल्यावर हाफसी आणि सिद्धी राहणारा, ज्यानं अनेक हिंदू कोळी लोकाला मुसलमान बनवलं. पिलाजीराव ऐका, आम्ही विडा उचलला हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. वतना करता, पाटीलकी करता, देशमुखी करता, गावा करता, जागिरी करता लढू नका. लढायचं असेल तर हे राज्य आमचं आहे आणि आम्ही ते मिळवल्याशिवाय राहणार नाही. याकरता शमशेर चालवा. पिलाजीरावानं डोक्यावरचा फेटा काढला, राजांच्या चरणावर ठेवला. खरं पाहिलं तर पिलाजीरावांचं वय राजांपेक्षा अधिक होतं. राजांचं आणि पिलाजीरावांचं नातं दुहेरी होतं. शंभू राजांना पिलाजीरावांची कन्या येसुराणी ही शिवबांची सून होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखू राणी नावाच्या कन्या ह्या गणोजी शिर्क्याला दिलेल्या होत्या. म्हणजे साटलोट नातं होतं. तरी सुद्धा वतना करता विरोधात शमशेर होते. इथं तर गोड पाणी पित. म्हणून राजानं समजून सांगितलं आणि पिलाजीरावानं ठरवलं. पिलाजीरावाजीनं गणोजीकडे पाहिलं. गणोजी, आता लढायचं तर शिवरायान करता आणि मरायचं तर स्वराज्या करता. आता नाही करायची गुलामगिरी. पिलाजीरावानं बेल भंडाराची शपथ खाल्ली. शिवबा राजे वतनावर पाणी सोडतो आणि लढतो ते स्वराज्या करता. हा बदल आहे. विठ्ठला विठ्ठला. याच बदलामध्ये बघा, पण कधी कधी धर्मासाठी आपला प्राण देणारे शंभूराजे. आठवा इतिहास म्हणजे कळेल. शंभूराजाला शकर शिंगणापूर अगदी असणाऱ्या त्या संगमेश्वरावर पकडलं आणि तिथून भीमा नदीच्या निबिड अरण्यामध्ये नेण्यात आलं. डांबलं. 31 दिवस छळ करण्यात आला. अरे औरंगजेब समोर उभा राहिला. ऐका दादा हो, चरित्र हे चरित्राला सखोलात्मक अभ्यास करावा लागतो. आणि शंभू राजांच्या समोर खासे औरंगजेब समोर उभा राहिला. काय म्हणत होता औरंगजेब? माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणानं एवढा मंत्र घ्यायला पाहिजे जेवढे माझे तरुण आहेत आज बसलेले. तरुणा पुढे आजचा आदर्श आहे. शंभू राजांच्या पुढे औरंगजेब होता, ज्याच्या पुढे अनेक माना तुकत होत्या. पण शंभूराजे म्हणतात, शंभू राजांना औरंगजेब म्हणतो, शंभूराजे अभी भी वक्त है, इस्लाम कबूल करो, हम तुम्हें तुम्हारी जान बख्श देंगे. शंभूराजानं काय उत्तर दिलं ऐका तरुणा हो. शंभूराजे औरंगजेबाच्या तोंडावर पचकन थुकले आणि शंभू राजांच्या डोळ्यात आग होती. काय शरीर होतं, सिंहाचा छावा होता. शंभू राजानं ओटाऱ्या डोळ्यानं पाहिलं. हाताच्या मुष्टी वळल्या गेल्या. जवळच कुली कलेश होता. शंभू राजे गरजले, औरंगजेब हा मराठा शिवपुत्र आहे, धर्मासाठी मरेल पण धर्म सोडणार नाही. वा शंभूराजे, हा आदर्श महाराष्ट्राकरता. औरंगजेबाच्या तोंडावर थोकले, नाही ऐकलं. मग काय, डोळे काढायचे. डोळे काढले शंभूराजांचे. जीभ कापली, अंगावरची साल काढली, नख उपटून काढले. का अगदी मुकरब आणि इकलास खान एवढा छळ करीत होता जल्लादाच्या हातून, पण तरी शंभूराजे झुकले नाही आणि आपल्या धर्माची अस्मिता झुकू दिली नाही. म्हणून वीर शंभूराजांच्या चरणावर आमचा कोटी कोटी मुजरा. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला कौन? एक ही शंभू राजा था. परम प्रतापी परमवीर एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं. राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो दृष्टि पर से हटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, अधर्म पे चला
गेलं पण अधर्मावर पाऊल ठेवला नाही, डोळे काढल्या गेले पण नजर झुकली नाही, जिव्हा कापल्या गेली पण अधर्म वदवला नाही, ते वीर शिवपुत्र स्वराज्य रक्षक शंभूराजे शोभाराजे प्रताप प्रौढ पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावंश महाराज कीर्तिवंत नीतिवंत धुरंधर राजकारणी दख्खन के अधिपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञानेश्वर 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 म्हणून वीरांच्या कथा ऐका म्हणजे कळेल राष्ट्रभक्ती, देशभक्ती, माता पित्यांची सेवा, गायीची सेवा करा, गळ्यात पवित्र तुळशीची माला धारण करा, एकादशी व्रत करा, एका विचारानं असाच नाम सप्ताह करा. किती आपल्या गावावर प्रेम आहे की बापू सारखी व्यक्ती, डॉक्टर साहेबांसारखी व्यक्ती, अनेक काही मंडळी, मान्यवर मंडळी आपल्या गावाला येऊन भेट देतात. बापूचं माझ्यावरही प्रेम आहे, तसं साहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणून अगदी बापूंला, मला बापूबद्दल जास्त बोलावं का वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये वारकरी बापूचा घराणा आहे, याबद्दल मला स्वाभिमान वाटतो. आता लगेच अगदी हनुमान जयंतीच्या सप्ताहात बापूंच्या गावात सुद्धा कीर्तन आहे, तसं डॉक्टर साहेबांच्या घरी सुद्धा गेलो होतो. अनेक सगळे अगदी पागेरवाडी, विठ्ठलवाडी, लेंबेवाडी, अगदी आले सगळे पिंपरखेड, चिचखेड, जामखेड परिसरातून आलेला सगळा भाविक वर्ग, सगळ्याचे पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. गावाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो की लाजवेल द्रष्ट लागेल असा अगदी नामसप्ताह गावकऱ्याने केला. एवढ्या दुष्काळात एवढा मोठं काम केलं आणि अत्यंत आदर्श या गावानं दाखवून दिला. याबद्दल मी मरेपर्यंत आपल्या गावाला कधी विसरणार नाही हा शब्द आहे. अत्यंत प्रेम सगळ्या गावाचं आहे, तरुणाचं आहे. गावकरी, आजी माजी, पदाधिकारी, महाराज मंडळी, गायक वृंद या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. 11:15 वाजल्यामुळं चालू होणारच नाही असं मला तरी वाटतं. बघा भाऊ तुम्ही आता विठ्ठल जय जय मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.